नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। कसे आहात सर्व? मस्त आहात ना? सर्वांनी मस्तच राहा। तर ही सर्व तयारी गणपती बाप्पांसाठी चालू आहे। हा व्हिडिओ लेट अपलोड करत आहे कारण बाप्पांची खूप तयारी बाकी होती, त्यामुळे मला टाईम भेटला नाही अपलोड करायला व्हिडिओ। तर ही सगळं डेकोरेशनचं काम चालू आहे इथे गणपती बाप्पांचं। आणि आता तुम्हाला हळूहळू एक एक व्हिडिओ येत जाईल गणपती बाप्पांचे 5-7 दिवसाचे। तर सकाळी मस्त आम्ही लवकर उठलो आणि लवकर उठून गणपती बाप्पांना घेऊन आलो घरी। काही जण रात्री पण आणतात गणपती बाप्पा। ॲक्च्युली आम्ही पण रात्रीच आणायचो, पण ह्यावर्षी खूप पाऊस होता त्यामुळे आम्ही कॅन्सल केलं आणि बोललो सकाळीच आणूया गणपती बाप्पांना। आणि गणपती बाप्पांना आणलं आणि त्यांच्या कानामध्ये ना सोन्याची बाली केलेली आहे, म्हणजे माझी जाव आहे ना छोटी, तिनेच केलेली आहे। तर ती घातली। नंतर गुरुजी आल्यानंतर ते त्यांची प्राणप्रतिष्ठा करतील मूर्तीची। आणि ही सर्व तयारी करून ठेवली आहे मी आधीच, कारण की नंतर मग गुरुजींना दुसरीकडे पण जायचं असतं, मग ते खूप घाई करतात, हे द्या ते द्या मग, आणि सामान पण तेव्हा टायमावर भेटत नाही पूजेचं। म्हणून बघा मी ते सगळं साहित्य घेऊन ठेवलेले, पेढे, नारळ, परत जे सामान लागतं ते सगळं घेऊन ठेवलं आहे। आणि इथे सगळ्यात महत्त्वाचं काम चालू आहे ते म्हणजे मोदक बनवायचं। तर मी सुरुवातीला 9-10 मोदक बनवले, पण ते खूप जमा झालेत आता, त्यामुळे मी आता हे कुकरला लावते। तर इथे बघा माझी वहिनी आणि माझी बहिणी ना त्याच्यामध्ये नाणं टाकत आहेत। तर हे कशासाठी टाकतात, कारण की ते नशिबाचं एक मोदक असतो, तो ज्याला भेटन तो नशीबवान असं मानतात। पण त्याच्या मागे वेगळंच कारण आहे, म्हणजे जे कोणी खात नसेल गोड पदार्थ तर आजच्या दिवशी ते खातात। आता माझ्या भावाचा मुलगा तो गोड खात नाही जास्त, पण मोदक मात्र खातो, कारण की त्याला दाखवायचं असतं मी लकी आहे, मला भेटला। तर बघा असे छान मोदक झालेले आहेत। आणि सगळे मी आता ना जो डीमार्टमधनं कुकर आणलेला मोदक उकडायचा त्याच्यामध्येच आता उकडणार आहे। त्याच्या आधी ही हळदीची पान आहेत, याचे एवढा छान सुगंध येतो ना मोदकांना, बापरे, आपण खाणार नसेल ना तरी खाऊ मोदक, इतका छान सुगंध येतो। तर हे मी आदल्या दिवशी धुवून स्वच्छ आहे ना सुकून वगैरे ठेवलेले, कारण की दुसऱ्या दिवशी खरंच खूप घाई होते। तर हे सगळे लावायचे आहेत आणि त्याला आहे ना तूप लावायचे पानांना, म्हणजे चिटकत नाही खाली। आणि सगळे एक एक करून मोदक त्याच्यामध्ये ठेवून झाकण लावून ते 10 ते 15 मिनटं जास्त उकडायचे। तर गुरुजी आलेले आहेत आणि त्यांनी सर्वप्रथम दीप पूजन केलं, म्हणजे दीप प्रज्वलित करून त्यांची पूजा करून घेतली आहे। आणि ते एक एक वस्तू मागत होते, म्हणूनच मी सर्व तयारी करून ठेवली सकाळी, म्हणजे जेणेकरून सगळं साहित्य पूजेचं एकाच जागी भेटेल। आणि नंतर पूजेला सुरुवात केली ती म्हणजे मंगल कलशाने, कारण पौराणिक मान्यतेनुसार कलशाच्या मुखात विष्णू, गळ्यात महादेव आणि तळात ब्रह्मदेव विराजमान आहेत। देवी शक्ती ही कलशाच्या मध्यभागी राहतात, म्हणूनच आपण बघा कलश पूजन केलं तर कलशाला वस्त्र परत दागिने घालून मस्त सजवत असतो। तसेच हिंदू धर्मामध्ये कोणतेही शुभ कार्याची सुरुवात कलश पूजा म्हणजे कलशाच्या स्थापनेनेच केली जाते, कारण कलश सुख, समृद्धी व सौभाग्याचे प्रतीक मानले जाते। म्हणून आपण बाप्पाची स्थापना करताना सर्व देवी देवतांना आवाहन करण्यासाठी मंगल कलशाची पूजा करतो। आणि प्रत्येकाच्या घरामध्ये पण, म्हणजे देवघरामध्ये पण बघा मंगल कलश हा असतो देवघरामध्ये। तर आपण जेव्हा पण देवांची पूजा करतो तेव्हा सर्वप्रथम मंगल कलश ठेवून त्याची पूजा करून नंतर बाकीचे देव हे मांडत असतो पूजेसाठी। तर मस्त अशी मंगल कलशाची पूजा झालेली आहे। आणि इथे आम्ही आता गणपती बाप्पांचे प्राणप्रतिष्ठा करतो आहे। तर प्राणप्रतिष्ठा म्हणजे काय, जेव्हा आपण गणपती बाप्पांना आणतो, कोणी रात्री आणतं किंवा कोणी सकाळी आणतं, पण आणल्यानंतर आपण जागेवर डायरेक्ट गणपती बाप्पा ठेवत नाही पूजेला, तर गणपती बाप्पा हे खाली पाटावरच ठेवतात। आणि नंतर मग हे सगळ्या पूजा झाल्या, दीपपूजन किंवा मंगल कलशाची पूजा झाली, नंतर मग गणपती बाप्पांमध्ये प्राण आणायचं पूजा असते। ते म्हणजे आपला हात, जो डावा हात असतो तो आपल्या छातीजवळ ठेवायचा आहे आणि आपला उजवा हात गणपती बाप्पाच्या डाव्या साईडला छातीला लावून ठेवायचा आहे, जेणेकरून त्यांच्यामध्ये प्राण आणायचे आहेत आपल्याला। तर आपल्याला नाही आणता आले तर गुरुजी मंत्र वगैरे बोलून ते प्राण आणतात गणपती बाप्पांमध्ये। तर तुम्ही बघा आता गणपती बाप्पांची पूजा कशी केली जाते। तर मस्त अशी प्राणप्रतिष्ठा झालेली आहे।
आणि इथे दुर्वांची माळ गणपती बाप्पांना आपण घालायची आहे, म्हणजे कंठी. तुम्हाला माहिती आहे का बाप्पांना दुर्वा का आवडत असतील? जेव्हा बाप्पांनी भयंकर राक्षस अनलासुराला गिळलं तेव्हा त्याच्या अग्निशक्तीमुळे बाप्पांच्या पोटातील उष्णता प्रचंड वाढली. सगळ्या देवतांच्या अथक प्रयत्नानंतरसुद्धा काही केल्या त्रास काही कमी होईना. अखेर पार्वतीने दुर्वांची जोडी बाप्पांना दिली आणि ती ग्रहण करता त्यांच्या पोटातील उष्णता शमली. तेव्हापासून बाप्पांना दुर्वा खूप प्रिय आहे. म्हणूनच गणपती बाप्पांना कोणती गणपती बाप्पांची पूजा असेल त्याच्यामध्ये जरी मोदक नसला तरी दुर्वा हे लागतातच. आणि मोदका एवढीच दुर्वा त्यांना खूप प्रिय आहे. तर गणपती बाप्पांना नंतर 21 पत्री दाखवण्याचं धार्मिक आणि शास्त्रीय कारण आहे. या 21 प्रकारच्या पत्रीमधून निसर्गातील विविध औषधी गुणधर्मांचा लाभ मिळतो असे मानले जाते. हा परंपरेचा भाग असून यामागे निसर्गाच्या खनिजांचे ज्ञान पुढच्या पिढीपर्यंत पोचवावे म्हणून हा पूर्वजांचा उद्देश असला पाहिजे. तर 21 पत्री म्हणजे 21 पानं असतात वेगवेगळ्या प्रकारची, जे आपल्या गणपती बाप्पांना खूप आवडतात. तर इथे मस्त अशी माझी गणपतीची प्राणप्रतिष्ठा वगैरे पूजा झालेली आहे आणि इथे आता आरती चालू केली आहे. तर मस्त अशी सुंदर आरती करूया. संकटी पावावे जीवानी रक्षावे वंदना जय देव मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान कामना मूर्ती जय देव. तर छान अशी प्राणप्रतिष्ठा आमच्या गणपती बाप्पाची झालेली आहे आणि गुरुजींना दुसऱ्या ठिकाणी पण जायचं आहे. त्यामुळे त्यांची जी दक्षिणा आहे ती देऊन त्यांना नमस्कार करून नंतर गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवायचं आहे. त्यामुळे मी त्या आतमध्ये आली तर यांच्या बघा इथं चपाती करण्याचा कार्यक्रम चालू आहे. बाकीचं जेवण आम्ही सकाळी लवकर उठूनच केलेलं, फक्त मोदक आणि चपात्याच राहिलेल्या. तर खूप घाई झाली नैवेद्य बनवायला पण. तर तुम्हा सर्वांना आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला? जर खरंच आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय.